कल्पना करा, एका मोठ्या कंपनीत नोकरीसाठी तरुणी येते. दिवसभर लॅपटॉपवर काम करते, मीटिंग्ज अटेंड करते, सहकाऱ्यांना सहकार्य करते. पण ऑफिस बंद झाल्यावर तिच्या मोबाईलवर येतात धमक्या, तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या. आणि एक शब्द येतो, धर्म बदल, नाहीतर तुझं सगळं काही जगाला दाखवू. एक गोष्ट इतकी भयानक की ऐकून तुमचे रक्त सुद्धा खवळेल. नमस्कार मित्रांनो, मी अभय जंगम आणि तुम्ही बघत आहात गोष्ट भारी. आज आपण बोलणार आहोत नाशिकमधल्या एका नामांकित बहुराष्ट्रीय आय टी कंपनीच्या प्रकरणावर, जिथे 4 वर्षांपासून चालत होतं लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि जबरदस्तीनं धर्मांतराचं जाळं. कॉर्पोरेट जिहाद म्हणतात काही जण, पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. 2022ची गोष्ट. TCSच्या नाशिक ऑफिसमध्ये 300 कर्मचारी होते. त्यातले 40 मुस्लिम आणि बाकी बहुसंख्य हिंदू तरुणी होत्या. नवीन जॉईन झालेल्या 18 ते 26 वर्षाच्या मुलींना टीम लीडर्सकडून विशेष काळजी घेतली जायची. आज मीटिंग आहे, आउटिंगला चल, इमॅजिकाला जाऊया, नंतर पिकनिक करणं, पार्टी करणं, रात्री उशिरा घरी सोडायला येणं, हे सगळं सुरू झालं. पण इथेच एक ट्विस्ट आहे. या मीटिंग्स फक्त कामासाठी नव्हत्या. यात एक व्हॉट्सअप ग्रुप होता, तो फक्त मुस्लिम कर्मचाऱ्यांचा. तिथे प्लॅनिंग चालायची. आज कोणती मुलगी टार्गेट करायची, ती हिंदू आहे तिचा ब्रेनवॉश करायचा. मुलींना सांगितलं जायचं नमाज पढ, मांसाहार कर, हिंदू देवांवर टीका कर, नाही केलंस तर ऑफिसची कामं वाढवणं, बदली शिफ्ट देणं किंवा तुझे फोटो सोशल मीडियावर टाकू, असं धमकावणं. 4 वर्ष हा प्रकार 8 मुलींनी सहन केला. तसेच एका पुरुष कर्मचाऱ्याच्या धार्मिक भावनाही दुखावल्या गेल्या. पण कुणाला बोलायचं? HR ला? HR मध्येही काही जण या स्टोरीत होते. नंतर मार्च 2026 मध्ये एक मुलगी धैर्य करून मुंबई नाका पोलीस स्टेशनला गेली. पहिली FIR दाखल झाली, मग दुसरी, मग तिसरी, अशा एकूण 9 FIR दाखल झाल्या, ज्यात 8 मुलींच्या आणि एक पुरुष कर्मचाऱ्याची होती. तक्रारींमध्ये लैंगिक छळ, विनयभंग, जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवल्याचे भयानक आरोप झाले. धर्म बदल, नाहीतर नोकरी गेली समज, अशा धमक्याही मिळाल्याच्या तक्रारीत पुढे आले. ऑफिसमध्ये एकटक बघून वैयक्तिक प्रश्न विचारले गेले. तुम्हाला मुलं होत नाही का? मुस्लिम मुलगा दत्तक घेता का? काही मुलींना इमॅजिकाला नेलं, भिजलेल्या कपड्यात त्यांचे फोटो काढले, नंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे. पोलिसांना कुणकुण लागली की हे सगळं सिस्टमॅटिक आहे, म्हणून त्यांनी 40 दिवसांचा गुप्त ऑपरेशन रचला. 4 महिला कॉन्स्टेबल्सना हाऊसकीपिंग स्टाफ किंवा कर्मचारी म्हणून आत पाठवलं. त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं की मीटिंगच्या नावाखाली काय चाललंय. 7 एप्रिलला एका रात्री 6 आरोपींना अटक करण्यात आली, ज्यात दानिश शेख, तौसिफ अख्तर, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि आणखी एकाचा समावेश होता. HR च्या एका महिला अधिकाऱ्यावरही आरोप झाले, पण ती फरार झाली. पण इथेच एक ट्विस्ट आहे मित्रांनो. पोलीस तपासात व्हॉट्सअप चॅट सापडल्या. त्यात मलेशियाला पाठवण्याच्या चर्चा आढळल्या. एक मलेशिया बेस्ड प्रिचरची लिंक सापडली. मुलींचे पासपोर्ट तयार करणं, लॉजिस्टिक्स प्लॅनिंग आणि बरंच काही उघड झालं. याचा अर्थ काय होतो? हे फक्त शोषण नव्हे, तर आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा प्लॅन आहे का? SITने तपास सुरू केला. आता NIA आणि ATS लाही बोलावलं जाणार असल्याची चर्चा आहे. TCSने आरोपी कर्मचाऱ्यांना सस्पेंड केलं, पण कंपनीच्या HR विभागावरही प्रश्न उपस्थित होत आहे. प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे पोश कायदा का लागू केला नाही? आणि इथून पुढे गोष्ट अजूनच गंभीर होते. आता 3 मुलींनी आणखी FIR दाखल करण्यासाठी पुढे येण्याची तयारी दर्शवली आहे. एकूण 12 ते 14 FIR होण्याची आता शक्यता आहे. हे प्रकरण फक्त नाशिकपुरतं मर्यादित नाही. IT सेक्टरमध्ये बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आणि नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंगमध्ये रात्रीच्या शिफ्ट, मिश्र वातावरण, कमी सुरक्षा याचा फायदा घेतला जातो. पीडित मुली म्हणतात, आम्ही नोकरीसाठी आलो, पण इथे आमची ओळखच बदलण्याचा प्रयत्न झाला. काहींना मांसाहार करण्यास भाग पाडलं, काहींना नमाज पडायला लावलं, तर काहींना हिंदू देवी देवतांवर अपशब्द बोलायला लावले. या कर्मचाऱ्यांवर सामाजिक दबाव इतका होता की 4 वर्षे कुणी तोंडच उघडलं नाही. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या टीमने हे बिंग फोडलं. TCSने स्टेटमेंट दिलं की आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. पण लोक आता प्रश्न विचारत आहेत की एवढ्या मोठ्या कंपनीत हे 4 वर्ष चाललं तरी HR ला कसं कळालं नाही? या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नाशिकमध्ये मोठी विरोध प्रदर्शने झाली. कॉर्पोरेट जिहाद असं या प्रकरणाला नाव दिलं गेलं. राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. या निमित्ताने महिला सुरक्षिततेचा, कामाच्या ठिकाणी लिंगभेदाचा, धार्मिक सहिष्णुतेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला. IT इंडस्ट्रीसाठी हे धक्कादायक आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज म्हणते की ही एकच केस आहे.
पण आता लोक प्रश्न करत आहेत की इतर कंपन्यांमध्ये सुद्धा असंच चालत असेल का? टीसीएस सारखी कंपनी जेव्हा लक्ष बनते तेव्हा सगळ्या कॉर्पोरेट जगाला धक्का बसतो. आणि याचा सगळ्यात मोठा परिणाम काय होतो तर आता हजारो तरुणींना घरातून ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी भीती वाटत आहे. मित्रांनो, ही गोष्ट इथेच थांबत नाही. कामाच्या ठिकाणी मुली सुरक्षित असतील का? कंपनी एचआर फक्त नफ्यासाठी काम करत असेल की कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा? आणि आपण, तुम्ही, आम्ही काय करत आहोत? फक्त बातमी वाचतो की आवाज सुद्धा उठवतो? तुम्हाला काय वाटतं? हा विषय कॉर्पोरेट जिहादचा होता की फक्त काही कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक प्रकार? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही गोष्ट भारी वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत पाहत रहा गोष्ट भारी. जय हिंद.